नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरती 2026 पद आहे मित्रांनो, चौकीदार आणि ग्रुप डीचं पद आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपण प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, महाराष्ट्रात आदिवासी विकास संचालनालय कुठे आहे बघा. महाराष्ट्रामध्ये आदिवासी विकास संचालनालय हे कोणत्या ठिकाणी आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाशिक या इथे आदिवासी विकास संचालनालय आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना ही कधी झालेली आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1972ला महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे. कधी झाली आहे मित्रांनो? 1972ला. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, पैसा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला आहे बघा. पैसा कायदा हा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1996 रोजी पैसा कायदा हा संमत करण्यात आलेला आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS पोहोचणारे पहिले भारतीय कोण आहेत बघा. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ISS पोहोचणारे पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शुभांशु शुक्ला. कोण आहे मित्रांनो? शुभांशु शुक्ला. हा काय आहे? आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे पोहोचणारा ISS पोहोचणारे पहिले भारतीय आहेत. कोण आहेत? शुभांशु शुक्ला. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, कोणता जिल्हा भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरलेला आहे. कोणता जिल्हा हा भारतातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा ठरलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बालोद. बालोद काय मित्रांनो? हे छत्तीसगडमध्ये जिल्हा आहे आणि हा भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. कोणता जिल्हा मित्रांनो? बालोद, छत्तीसगड या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या ICA पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. भारतीय क्रिकेटपटू संघटनेच्या ICA पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शांता रंगस्वामी. काय मित्रांनो? शांता रंगस्वामी यांची भारतातील म्हणजे भारतीय क्रिकेट संघटनेच्या ICA च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, भारतातील कोणत्या उच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीला प्रथमच अधिकृतपणे मालमत्ता म्हणून मान्यता दिलेली आहे. भारतात कोणत्या उच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीला प्रथमच अधिकृतपणे मालमत्ता म्हणून मान्यता दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मद्रास उच्च न्यायालय. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मोबाईल ॲपद्वारे मतदान सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे बघा. मोबाईल ॲपद्वारे मतदान सुरू करणारे भारतातील पहिले राज्य आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बिहार. बिहार काय मित्रांनो? मोबाईल ॲपद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. कोणते ठरलेले मित्रांनो? बिहार. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, भारताचे पहिले फुलपाखरू अभयारण्य कोठे स्थापन करण्यात आलेले आहे बघा. भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य हे कोठे स्थापन करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आरलम वन्यजीव अभयारण्य केरळ या ठिकाणी भारतातील पहिले अभयारण्य म्हणजे फुलपाखरू अभयारण्य हे ठरलेले आहे. कोणत्या मित्रांनो? आरलम वन्यजीव अभयारण्य म्हणजे केरळ या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, समान नागरिक संहिता म्हणजे UCC लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बघा. समान नागरिक संहिता UCC
लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, कोणत्या समाजसुधारकांना दलितांचे कैवारी म्हणून ओळखतात बघा? कोणत्या समाजसुधारकांना दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचे कैवारी म्हणून ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, दीनबंधू वृत्तपत्र कोणी सुरू केले बघा? दीनबंधू हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कृष्णराव भालेराव यांनी दीनबंधू वृत्तपत्र हे सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली बघा? आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली महिला शिक्षिका कोण होत्या बघा? महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सावित्रीबाई फुले हा महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, केसरी वर्तमानपत्र कोणी सुरू केले बघा? केसरी वर्तमानपत्र कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण किती असते बघा? बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण हे किती टक्के असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 80% हे बायोगॅसमध्ये मिथेनचे प्रमाण असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळल्यावर कोणता वायू बाहेर पडतो बघा? ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळल्यावर कोणता वायू बाहेर पडत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्लोरीन हा वायू बाहेर पडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा कशासोबत वाढते बघा? एखाद्या वस्तूची गतिज ऊर्जा ही कशासोबत वाढत असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे वेगाबरोबर त्यांची गतिज ऊर्जा ही वाढत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे बघा? संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे तानाजी मालसुरे यांची समाधी सिंहगड किल्ल्यावर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले बघा? बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पु ल देशपांडे यांनी बटाट्याची चाळ हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्पसंतुष्ट. काय मित्रांनो? अल्पसंतुष्ट हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, लोकटक सर्व्हर कोणत्या राज्यामध्ये बघा? लोकटक सर्व्हर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सर्व्हर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी खारफुटी जंगल कोणते बघा? भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सुंदरबन या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, सायबेरिया प्रदेश कोणत्या हवामानासाठी प्रसिद्ध आहे? सायबेरिया प्रदेश हा कोणत्या हवामानासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अत्यंत थंड या ठिकाणचा म्हणजे हवामानाचा प्रदेश प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतातील सर्वाधिक पर्जन्य पडणारे ठिकाण कोणते बघा? भारतातील सर्वाधिक पर्जन्य पडणारे ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मौसिनराम. काय मित्रांनो? मौसिनराम हे काय मित्रांनो?
भारतातील सर्वाधिक पर्जन्य पडणारे ठिकाण आहे? हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायू आढळतो? बघा, पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळत असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नायट्रोजन आढळत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? बघा, भारतातील सर्वात लांब धरण आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हिराकुंड हा भारतातील सर्वात लांब धरण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, पृथ्वीवरील सर्वात मोठे वाळवंट कोणते? बघा, पृथ्वीवरील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सहारा वाळवंट हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वाळवंट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? बघा, कोणती नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.